तर आज हम बघणार आहे क्लास 6 चॅप्टर नंबर 17 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. त्यातला आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट नंबर 39 आणि क्वेश्चन नंबर बघणार आहे 1. काय करायचं आपल्याला क्वेश्चन नंबर 1 आहे ड्रॉ अ लाईन टेक अ पॉईंट P ऑन द लाईन युझिंग दी सेट स्क्वेअर अँड ड्रॉ द लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन L ॲट द पॉईंट P. तर काय करायचं, आधी आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे 15 सेंटीमीटरची आणि त्यानंतर आपल्याला जो आपला सेट स्क्वेअर आहे तो आपल्याला त्या लाईनवर ठेवायचा आहे. ठीक आहे, लाईनवर ठेवल्यानंतर आपल्याला काय करायचं की ते परपेंडिक्युलर लाईन आपण काय करणार ड्रॉ करणार आहे. जी आपण लाईन जी आधी ड्रॉ केलेली आहे त्या लाईनला आपल्याला नाव द्यायचं आहे, जी आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे की ड्रॉ अ लाईन L. तर आपण त्याला नाव देणार L आणि जो आपला परपेंडिक्युलर आपण जो ड्रॉ केलेला आहे वरती त्याला काय करणार आपण थोडं परपेंडिक्युलर पूर्ण ड्रॉ करणार आहे. आणि परपेंडिक्युलर ड्रॉ झाल्यानंतर तो जो पॉईंट आहे इंटरसेक्टिंग पॉईंट दोन्ही लाईनमधला, तर आपण त्याला नावसुद्धा देणार आहे. तर त्याला नाव काय द्यायचं आपल्याला, तर त्याला नाव द्यायचं आपल्याला P, पॉईंट P आपण त्याला नाव देणार आहे. ठीक आहे, हेच आपल्याला इथं ड्रॉ करायचं होतं. बघूया आता क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलेलं आहे. तर आपण इथे लाईन ड्रॉ केलेली ऑलरेडी परपेंडिक्युलर आपला झालेला आहे. बघूया क्वेश्चन नंबर 2 काय सांगितलं आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 2 आपल्याला काय म्हटलं आहे. तर क्वेश्चन नंबर 2 काय म्हटलं बघा, ड्रॉ अ लाईन AB युझिंग अ कंपास अँड ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द AB ॲट द पॉईंट B. तर काय केलं आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, आपली इथं लेंथ वगैरे काही दिलेली नाही, तर आपण किती मोठी काढू शकतो. ठीक आहे, तर काय करायचं आपल्याला फक्त पॉईंट AB ड्रॉ करायचं आहे. तर आपण काय करणार आहे, लाईन काढल्यानंतर पॉईंट A आणि B असे आपण ड्रॉ केले आहे. नंतर काय करायचं आपल्याला कंपास घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि सेंटरमधून काय करायचं आपल्याला, तर थोडं डिस्टन्स घ्यायचं आहे. जे आपण 2 पॉईंट घेतलेले आहेत त्याच्या मधोमध जो आपला सेंटर पॉईंट आहे त्यात काय ठेवायचं आपल्याला कंपास ठेवायचा आहे. आणि थोडं डिस्टन्स घेऊन तिथे काय करायचं आपल्याला एक आर्क ड्रॉ करायची आहे. ठीक आहे, तर आपण काय केलं इथे आर्क ड्रॉ करून घेणार आहे दोन्ही साईडनी. पॉईंट Aवर सुद्धा केलेली आहे आपण समजा, आणि सेम तेच डिस्टन्स घेऊन आपल्याला काय करायचं आहे की पॉईंट Bवर सुद्धा आपण काय करणार आहे तेच डिस्टन्स घेऊन सेम आर्क ड्रॉ करणार आहे. म्हणजे काय, तर दोन्ही इकडे पॉईंट A आणि पॉईंट B अशा दोन्ही इकडे आपल्याला आर्क ड्रॉ करून घ्यायचे आहेत. तर ते आपण दोन्ही इकडे ड्रॉ करून घेणार आहे. तसं सेम Bवर सुद्धा काय करणार आपण तिथे आर्क ड्रॉ करून घेणार आहे. ठीक आहे, नंतर ह्या 2 आर्क ड्रॉ झाले की त्याला सुद्धा आपल्याला नाव द्यायचं आहे. आपण त्याला नाव देऊ शकतो जसं आपण आधीला A आणि B दिलेलं आहे, तर नेक्स्ट आपण त्याला C आणि D सुद्धा देऊ शकतो. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, छोटं म्हणजे थोडं डिस्टन्स वाढून घ्यायचं, म्हणजे हाफ अँड मोर डिस्टन्स घ्यायचा आहे. जो आपण आर्क ड्रॉ केले त्यावर हाफ अँड मोर डिस्टन्स घेऊन काय करायचं आपल्याला सेम जे लेंथ घेतली आपण त्यावर काय करायचं दोन्ही पॉईंटहून जे आपण पॉईंट C आणि पॉईंट D जो घेतलेला आहे त्यावरून काय करायचं आपल्याला परत आर्क ड्रॉ करून घ्यायचे. म्हणजे काय करायचं आपल्याला, तर तिथे परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं असं म्हणणं आहे, म्हणजे बायसेक्ट करायचं आपल्याला सिम्पली. म्हणून आपण काय केलं आहे, दोन्ही काय केलं आहे तर क्रॉस करणारे असे काय केले आहेत तर तिथे आर्क ड्रॉ केलेले आहेत. आणि त्यातून आपल्याला काय करायची युजिंग काय तर स्केलचं यूज करून काय करायचं आपल्याला तिथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आहे, जेणेकरून तो काय दिसणार तर आपला परपेंडिक्युलर लाईन दिसणार आहे आपली. ठीक आहे, काय होणार तर ही स्ट्रेट लाईन आपण काय करणार इथून ड्रॉ करणार आहे. जे आपण आर्क ड्रॉ केले होते B आणि D वरून, ते काय होणार आहेत आपले तर आर्क दोन्ही काय होणार आहेत जॉईंट होणार आहेत आणि त्याला आपल्याला नावं द्यायची आहे सगळ्याला. हा झाला आपला काय झाला तर आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं होतं त्यांनी की परपेंडिक्युलर आपल्याला ABला परपेंडिक्युलर असणार आपल्याला काय तर ड्रॉ करायचा होता आणि सिम्पली आपल्याला त्याला नावं द्यायची आहेत. जसं की स्टार्टिंगला आपण पॉईंट AB असं आपण काढलेला होता. ठीक आहे, आणि जे आपण आर्क ड्रॉ केले होते त्याला आपण C आणि D असं नाव देणार आहे. आणि जो आपण इंटरसेक्टिंग पॉईंट काढला आहे म्हणजे ज्याच्यातून आपले आर्क दोन्ही ड्रॉ झालेले आहे तर त्यांना आपण Y नाव. तर आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ अ लाईन CD अँड टेक अ पॉईंट M ऑन द लाईन युझिंग दी प्रोटेक्टर अँड ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू द लाईन CD ॲट अ पॉईंट M म्हटलेलं आपल्याला. काय केलं आपण एक लाईन ड्रॉ केलेली आहे, त्यात आपण काय दिले तर पॉईंट दिले आहेत, 3 पॉईंट देणार आहे आपण त्यात, कारण की आपल्या इथे काय लाईन CD ड्रॉ केलेली आहे आपण. आणि पॉईंट जो M आहे तो काय झाला आपला तर परपेंडिक्युलर पॉईंट द्यायचा आपल्याला. इथे आपल्याला काय करावं लागेल आता तर प्रोटेक्टरचा सुद्धा यूज करावा लागेल. आधी आपण पॉईंट देऊन घेऊया. पॉईंट C झालेला आहे, पॉईंट M हा आपला सेंटर पॉईंट आहे आपला, कारण की आपल्याला म्हटलं की पॉईंट M म्हटलेलं आहे. टेक अ पॉईंट M ऑन कशावर तर CDवर, लाईन CDवर आपल्याला पॉईंट M सेंटरला घ्यायचा आहे. आणि लाईन ड्रॉ झाल्यानंतर काय करणार आहे आपण
त्यानंतर आपण प्रोटेक्टरचा यूज करणार आहे. प्रोटेक्टरचा यूज करून आपण काय करणार आहे, 90 डिग्रीचा काय करणार आहे, 90 डिग्रीवर आपण एक डॉट देणार आहे. 90 डिग्रीवर काय एक डॉट देणार आहे आणि त्यामधून काय करणार आहे तर लाईन पास करणार आहे पॉईंट एमवरनं. म्हणजे आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण काय करणार आहे, तिथे ड्रॉ लाईन सी डी ही आपलं ड्रॉ केलेली आहे आणि टेक अ पॉईंट एम, जो आपण तिथे पॉईंट एम असा मार्क केलेला होता, ठीक आहे, तो आपण काय केलेला आहे मार्क केला. आणि प्रोडक्टरचा यूज करून काय केलं आहे तर 90 डिग्रीचा अँगलसुद्धा ड्रॉ केलेला आहे. आणि सिम्पली काय करायचं आहे की ही लाईन आपल्याला काय करायची आहे तर अटॅच करायची आहे. कशाला, पॉईंट एमला. म्हणजे काय होणार तर आपल्याला जे क्वेश्चनमध्ये विचारलं होतं ते आपण काय केलं इथे बघितलेलं आहे. आपला हा परपेंडिक्युलर ड्रॉ झालेला आहे. म्हणजे काय तर लाईन सी डीसुद्धा ड्रॉ झालेली आहे आणि पॉईंट एम ज्याच्यातून आपण प्रोटेक्टर यूज करून काय केलेलं आहे तर 90 डिग्रीचा आपण काय केलं आहे अँगल तयार केला.